सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय हा निर्लज्जपणा म्हणावा, अशी माणसं पुरोगामी महाराष्ट्रात राहतायत, अटक केल्यानंतर सुद्धा माच काही उतरत नाहीये। कीच मग त्यांनी आता जे केलं की बाबा त्यांना विचारलं की तुम्हाला पश्चाताप होतोय का नाही, त्याच्यावर हात हलवत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी नाही म्हटलं, मला असं वाटतं की हे लोभीच नाही, हे या कुटुंबाला आता काय काय आपण उपमा द्यायची तेच कळत नाहीये। अतिशय खालच्या पातळीचं त्यांचं सगळं काम आहे आणि कुठच्याही परिस्थितीत इतकी त्यांना स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे ना की एक आपण परत परत तेच म्हणून काही उपयोग नाही की महाराष्ट्रासाठी त्याचं एक उदाहरण झालं पाहिजे, पण खरोखर झालं पाहिजे। कारण ज्या पद्धतीने त्यांनी ही सगळ्यांनी मिळून दोन्ही सुनांचा छळ केला, काय माणसं आहेत ही, काय म्हणजे काय म्हणावं या लोकांना। आणि त्याच्यात त्यांचे ते मामा ते जलिंदर सुपेकर, त्यांची पण एक एक करतूत बाहेर येते आता। काल मला त्याच्यात 500 कोटीच्या सगळ्या चौकशीची जी जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे, मी आता त्याचा सुद्धा पाठपुरावा करणार आहे। कारण अशा लोकांना, अशा लोकांचे समर्थन असतं। पोलीसचे आयजी आहेत ते, आणि पोलीसचे आयजी असून सुद्धा त्यांची सख्खी बहीण 8 दिवस फरार होती, म्हणजे तिचा नवरा आणि मुलगा इतके दिवस फरार होते। काय बोलावं यांना। आणि याच्या आत्ताच नाही, याच्या आधी मयुरीला पण जेव्हा मारलं होतं तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होतं। आणि फरार असताना पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्या करिश्मानी मयुरीच्या आई विरुद्ध सुद्धा FIR केली होती आणि पुन्हा फरार झाले। म्हणजे त्यांना पोलिसांचं समर्थन नक्कीच होतं। आणि म्हणून मी म्हणते की ते जलिंदर सुपेकर यांची सुद्धा चौकशीची मागणी मी काल मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे केलेली आहे, ती झालीच पाहिजे असं मला वाटतं। अगदी अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। राजेंद्र हगवणे याला आता अटक करण्यात आलेली आहे, पण अटक केल्यानंतर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी काही सवाल विचारला। राजेंद्र, तुला पश्चाताप झालाय का? तर त्यावर मात्र राजेंद्र हगवणे यांना नकारार्थी हात हलवलेला आहे। माज राजेंद्र हगवणेचा अद्यापही कायमच आहे। आता हा माज पोलीसच उतरवतील अशी अपेक्षा महाराष्ट्राला आहे, कारण त्यांना महाराष्ट्राच्या कन्येचा बळी घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।